नमस्कार मंडळी, माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सो वाजले जवळपास 9:30 आणि आज मॉर्निंगलाच पाऊस येऊन गेला. कदाचित मला तर माहिती पण नाही आहे. आज जेव्हा सांगितलं आणि तेव्हा माहिती झालं. अन्वी आणि अजय गेले आहेत खाली. अन्वीला खेळायला घेऊन गेला. आज माहिती नाही का बरं रडतच होती आहे ती. कधी कधी असं होतं की काहीतरी झोपेत आठवतं आणि मग रडत. माहिती नाही आज दिवसभर तिचं कसं मूड होतं, कारण थोडंसं ती चिडचिडच करते आहे. आणि मी काल रात्री केलं होतं चवडीची भाजी वडी टाकून आणि दह्याची कढी केली होती. सो ते जास्त करून ठेवलं होतं कारण भाजी भरपूर होती त्यामुळे. आणि आता फक्त राईस थोडंसं आम्ही सामानाचं थोडंसं अरेंजमेंट केलेलं आहे. इथं काही सामान ठेवलेलं होतं माझे एक्स्ट्रा जेवढे पण भांड्यांचं सामान आहे ते काल काढलं. तर त्यामध्ये हा एक गंज मिळाला. एवढंच व्यवस्थित गंज आहे. हा बर्डीवरून घेतलेला होता मी. जवळपास 420 रुपीजचा गंज आहे, पण एवढं जाड आहे ना, जसं आपलं ट्रिपल लेअरचे जसे भांडे असतात त्या पद्धतीचं गंज आहे. सो याला राईससाठी केलं मी. आता मला ॲक्च्युली माहीतच नव्हतं माझ्याकडे आहे म्हणून. आणि त्यानंतर पण आता रिसेंटली मी काही गंज घेतले होते जर्मनचे, माझ्याकडे नाही आहेत म्हणून. जो हा होता एक ठेवला, सो हा काढून घेतला काल. आणि दिवसाचं काय प्लॅन राहतो आहे, काही शूट्स आहेत ते कंप्लीट करायचे आहेत. आणि बघू व्लॉगमध्ये हळूहळू तुम्हाला अपडेट मिळेलच. सो स्टे ट्यून. सो मी इथं आधी लेन्स कार्डला 2 गॉगल रिसीव केले होते त्या दिवशी. ॲक्च्युअली मेंबरशिप जर असली तर एक गॉगल घेतल्यानंतर सेम गॉगल त्याच्यावर दुसरं घेता येतो आपल्याला. आणि एक तर अजयने रिसीव केलेलं होतं, दुसरं यायला होतं, डिस्पॅच व्हायला होतं. त्यामुळे मग मी चालली गेली दुसऱ्या तिसऱ्या दिवशी रिसीव करायला. सो अन्वी इथं राहत नव्हते ॲक्च्युअली. सो पटकन रिसीव केला आणि मग घरी निघून आलो. तू सोबत घरी राहा. अशी रडते ना तू बाहेर. हां जायचं आपल्याला. ते बघ पॅक करून देतात. हो गया ना. चल तू थांबते का इथेच रडायला थांबते इथे. हां रडण्यासाठी थांबते इथे काय. चला करताना. सो आज मॉर्निंगला थोडंसं काम होतं, स्वतः कामासाठी बाहेर गेली. त्यानंतर रिटर्न येताना ॲक्च्युली त्या दिवशी एक गॉगल घेतला. मेंबरशिपवर जर असलं तर दुसरं गॉगल त्यावर फ्री मिळतो. सो एक गॉगल अजयने रिसीव केला. तर दुसऱ्या दिवशी जर काय म्हणतो नवीन पीस जर हवा असेल तर तो लगेच मिळत नाही. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तो डिलिव्हर झाल्यानंतर मग ते मॅसेज येत नंतर. सो एक गॉगल आणि अजय घेऊन आला होता आणि दुसरं एक पिकअप करायचं बाकी तो. सो आज मी येताना तो घेऊन आली. तिथूनच मी गेली दीपाकडे, कारण त्यांचं शिफ्टिंग झालेलं आहे. बँगलोरला शिफ्ट झालेले आहे ते जॉब पर्पजनुसार. आणि दीपा तर गावाकडेच आहे, पण जी बँगलोरला जाऊन आता मधात संडेला इकडे आलेले आहेत. सो ते नागपूरला होते, त्यामुळे मग मी सहज रश्मीला कॉल केलेला. सो ती बोलली की सगळेच आहेत. सो म्हणूनच मग मी तिकडूनच डायरेक्ट त्यांच्या रूमवर चालली गेली. सो अन्वी सोनताई पण होते काय कारणामुळे तिथे. सो तिला पण काही काम होतं, ती आली होती ऑलरेडी तिथे. मी गेल्यानंतर मग मला माहिती झालं. आणि स्नेह असल्यामुळे भरपूर खेळले. एवढा दंगा मस्ती होता आज दिवसभर. तिघेही झोपलेले नाही आहेत. आणि मग तिकडूनच ती अन्वी जबरदस्ती सोनताईसोबत त्यांच्या रूमवर चालली गेली. सो बघू आता तिला आणायला जावं लागेल रात्रीला. चला आजचं रुटीन. भरपूर दिवसानंतर ॲक्च्युली मी पण असं सहजासहजी जात नाही मी कुठे, कारण माझं स्वतःचं दिवस एवढं बिझी जातो. पण आज काही शूट नव्हते, काही नव्हतं. सो त्यामुळे आणि ऑलमोस्ट मी सगळी कामं आटपूनच बाहेर पडली होती घराच्या. म्हणून मग तिथून चालली. पण ऊन भरपूर होते. पण एकदा कसं असतं, एकदा घराच्या बाहेर निघलं तेव्हा जाणवत नाही, किंवा आपण गाडीवर रनिंगमध्ये असलो तेवढं वाटत नाही. पण जेव्हा सिग्नलवर थांबायची वेळ येते तेव्हा लिटरली असं वाटतं की किती ऊन आहे आणि एवढं गरम व्हायला लागतात गाडीच्या सीट वगैरे. सो त्यामुळे मग ऑलरेडी मी बाहेर त्यामुळे गेली नाही, तर मग
एवढी हिंमत करत नाही बाहेर जायची, कारण अन्वीचं थोडंसं स्किन प्रॉब्लेम सुरू असल्यामुळे. आणि ॲक्च्युली ते मग 1 महिन्यानंतर बँगलोरला चालले जाणार, मग भेटणं होणार नाही. सो त्यामुळे मग म्हटलं चला आले तर भेटून पण घेऊ. सो भरपूर गप्पा गोष्टी झाल्या इकडल्या तिकडल्या. ॲक्च्युली मी शूट करायलाच विसरून गेले, माझ्या माइंडमधूनच निघून गेलं ते. सो बघू आता अजून किती वाजेपर्यंत येत आहे, तसं मग तिकडे जाऊ अन्वीला घेऊन यायला. तसं ती राहते दिवसभर, जर राहायचं काम पडलं तर ती राहतेच, नेत असल्यामुळे ती असते. रात्रीला मी कधी ठेवून नाही बघितलं आहे, ॲक्च्युली माहिती नाही ठेवल्यानंतर आम्ही पण राहू शकणार की नाही. कारण एक असताना एखादा पर्सन जेव्हा लाईफमध्ये ॲड होतं आपल्याला त्याची हॅबिट होऊन जाते. भले ते किती त्रास देत असेल, पण एक असतं की जोपर्यंत तो कुणकुणपणा किंवा चिडचिडपणा किंवा त्यांचं सतत एका गोष्टीसाठी मागणी करणे, ह्या गोष्टी तो एकदा सवय झाली ना की ते सुटणं खूप बेकार असते. आपल्याला प्राण्याचीच किती म्हणजे सवय होते. जर एखादा प्राणी घरात असेल आणि त्याला जर काही झालं तर अख्खा दिवस आपला खराब होतो. सो असंच काही लहान मुलांच्या बाबतीत पण असतं. चला बघू आता. आणि बाकीचे खेळणारे आता आवाज देत होते अन्वीसाठी, अन्वी म्हणून. म्हटलं अन्वी नाही आहे, बाहेर गेलेली आहे. चला काकू पण आज बऱ्यापैकी लेट आलं, बऱ्याचपैकी लेट आली ती. ॲक्च्युली त्यांचं असं आहे की आधी स्वतःची पर्सनल कामं करतात आणि नंतर मग ते येतात. मी पण आता काही म्हणत नाही, कारण 1 ते 1.5 महिनाच मला त्यांना ठेवायचं आहे, नंतर मग मी बंद करून टाकेन. त्याच्यामुळे मी पण काही म्हणत नाही, जसं येतं तुम्ही करा, कामं करून ते निघून जातात. आणि ॲक्च्युली मी वाट पाहणं सोडली आता त्यांची, लिटरली. ते येतात, मी सगळं आवरून ठेवून देते. माझ्या जो ड्युरेशन ठरलेलं आहे कामाचं त्यानुसार सगळं आवरून ठेवून देते. बाहेर भांडे काढून ठेवते, सगळं ओटा क्लीन वगैरे करून जेवढे पण भांडे काढायचे आहेत सगळे काढून घेते आणि मी माझ्या कामाला लागते. सो त्यांना जेव्हा यायचं आहे ते येऊन काम करून चालले जातात. सो चला बघू आता. आजचं वातावरण तर छान आहे. आता संध्याकाळचा दिवसभर खूप ऊन होती. ऑलरेडी सुट्ट्या लागलेल्या आहेत मुलांना स्कूलच्या, आणि मे बी गावाकडे जाणं होऊ शकते आता उन्हाळ्यासाठी. एवढा सिरियसली काढून राहिले मी. असं साईडला फेकायचं मी. कपडे